हरी राधा राधा ग राधा तरी लागली कासा एवढा लागली इकडे मुंबईला साऊंड वाढा रे बापू साऊंड आणि त्याच्यानंतर मी त्याच्या गंगा किनारे गंगा किनारे एक काम करते मी आता आवाज देते मी तुला काहीच आवाज देऊन राहिलो हो ना आवाज दिलाय तुझ्या कानावरती पण आलं तुम्हाला माहिती आहे ना सकाळी उठायचं आपण करायचं आणि पहिली देवीचं पूजन करायचं माहित आहे मला माहिती आहे तुम्हाला पण मला एक सांगा तुम्ही मार जोराजोराने आवाज देत होते हो एवढंसं काम पडलंय का म्हणजे राधा तुला माहित नाही ना मी राधा या गावचा टंटामुखीचा अध्यक्ष हो तुम्ही पण अध्यक्ष आहे ना मी गाव लग्न फेरी केली आणि घरी आलो मी तू काय करता म्हणून तो आवाज तुला कामाधंद्याला लागली किंवा नाही लागली हो तुम्हाला माहिती आहे बाईच्या जातीला किती रंगाची काम असतात मला माहिती आहे राधा तू मला काम सांगत तू मागच्या हप्त्यामध्ये या गावामध्ये फिरत होती तू कशा करता फिरत होती तुम्हाला माहित नाही का मला माहित नाही ना माझ्यासोबत संसार करताय तुम्हाला माहिती नाही पण राधा तुला मला सांगितलंच नाही ना महिला मंडळ बचत गटाची मी महिला मंडळ बचत गटात केला तुला बापरे मग या गावची दारू बंद झाली असतं राधा सारा सत्यानाश केला तुला हे दारू बंद केल्यामुळे दारू बंद केली तर मी चांगलं काम केलं हो गरीबाचा घर उद्ध्वस्त होता दादा जे दारूमुळे काम होणार ते होणार नाही हो असं कसं होणार नाही सांगू तू एखाद्या रोजगाराला 500 रुपये दे आणि कामाला ने
तो खाली पान ठेवल्यावर राहील पण कधी येणार नाही. आणि एखाद्या दारूवाल्याला तू आहे 50 रुपये दे, थोडीशी पाजून जरी कामाला निर्भर काम करून तू ये. असं आहे का? हो. आता ही माणसं लोकांना माहिती आहे बाईनं जपायचं तिला कसं माहिती? माणूस दारू पिते, बाई थोडी पिते. तुम्हाला माहिती आहे ना? राधा काय ग? ह्या दारूमुळे गरीब लोकांच्या जिंदग्या पूर्ण वाया गेल्या आहेत. त्या वाईट व्यसनामुळे चांगल्या चांगल्या लोकांच्या जिंदग्या वाईट गेल्याच. घरातले सामान घेतलं, तांदूळ गहू विकणं आणि दारू पिणं. राधा तिथं नायनाट होतोय. राधा तू खरी माझ्या मनातली गोष्ट बोलली ग. हा? या दारूमुळे जिंदगानीचा नाश होते, माझ्या मनातली गोष्ट बोलली. आता तुम्ही महिला बचत गट केला, आता म्हणजे तुम्हाला दारू पण घरी येणार नाही, मारणार नाही, म्हणजे तुमचा मार वाटला आहे की नाही? काय राधा आता निवड या ड्युटी पाहिल्याच होणार नाही, काही आपल्या पोटापाण्यात सवाल पाहिला पाहिजे. असं का? तर राधा मी काय म्हणतो, हे माठ घे आणि आपल्या या मथुरे बाजाराची वाट घे.